काल रात्री घरचे आले आणि आज सकाळी सकाळी देवीला जायचा प्लॅन ठरला, पण त्याआधी आम्ही सकाळी 3:30 वाजता उठलो. काही पाणी गॅसवरती आणि काही पाणी कॉईलवरती तापून छान आंघोळ्या वगैरे केल्या. खिचडी रात्रीच भिजायला घातली होती, ती पण परतून घेतली, बॉटल वगैरे भरून घेतल्या आणि एक्झॅक्टली 5:45 वाजता आम्ही घराच्या बाहेर पडलो. आता एवढं सकाळी उठून पण ना सगळ्यांचा मूड एकदम फ्रेश होता, कारण की देवीला जायचं होतं. आता आम्ही चाललो होतो सप्तशृंगी मातेला, जे 3.5 शक्तिपीठामधलं अर्ध शक्तिपीठ आहे. त्यासाठी एवढ्या सकाळी लवकर आवरून गडाच्या खाली गेलो. गडाच्या पुढचा प्रवास हा बसने होणार होता, कारण की वरती काही गाडी अलाउड नव्हती. वरती पोहोचल्यानंतर गरमागरम चहा घेतला आणि आमच्या चिववरचं प्रेम तर तुम्हाला काही वेगळं सांगायची गरज नाही. आणि हे आहे मातेचं मंदिर, इथं आपल्याला जायचं आहे. तर आधी प्रसाद वगैरे घेतला आणि ह्यावेळेस रोपवे चूज न करता आम्ही पायऱ्यांनी जायचं ठरवलं आणि गड चढायला सुरुवात केली. आता छोट्या छोट्या मंदिरांचं दर्शन घेत घेत पुढे चाललो होतो. खाली तर अजिबात गर्दी नव्हती, फक्त वरती 2 हॉलमध्ये गर्दी होती. तर छान असत पायी पायी जात जात सगळ्यांची मज्जा बघत बघत, त्यात माकडं बघत बघत खूपच मस्त वाटत होतं. त्यानंतर देवीचं दर्शन झालं. देवीचं दर्शन झाल्यानंतर थोड्या वेळ मंडपात बसलो आणि खाली आलो. खाली कालभैरवाचं मंदिर आहे, तिथं दर्शन घेतलं. आता सगळेजण इथं पैसे लावत होते, आमच्याकडे काही पैसे नव्हते, त्यामुळे मग आम्ही तसेच खाली उतरलो. श्रावचं आणि तिच्या पप्पाचं 8:15लाच दर्शन झालं होतं, पण आमच्यासाठी ते जवळजवळ पाऊण तास तिथं थांबले. त्यानंतर कंटाळे म्हणून ते आधी खाली आले, ते हॉटेलमध्ये बसलेले होते, त्यामुळे मग आम्ही पण तिथंच गेलो. मस्त चहा वगैरे घेतला. त्यानंतर थोडेसे फोटोज वगैरे काढले. जी काही शॉपिंग करायची होती ना ती केली. दिदूसाठी आणि श्रावसाठी मस्त मस्त वस्तू घेतल्या आणि त्यानंतर मस्त उसाचा रस घेतला. आता आज एवढं ऊन पडलं होतं ना की बस, जेव्हा थंड उसाचा रस घेतला तेव्हा कुठे बरं वाटलं. येताना बसमध्ये अजिबात गर्दी नव्हती आणि आता बससाठी एवढी मोठी लाईन होती. चला आता आम्ही खाली जातो. आपण भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये.